हॅलो डिअर स्टुडंट्स, कसा होता आजचा तुमचा संस्कृत संपूर्ण पेपर? सो पहिल्यांदा आज सकाळच्या सत्रामध्ये संस्कृत संपूर्ण झाला. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये संयुक्तचा पेपर सुरू आहे. आपण दोनही पेपरचे आन्सर की डिस्कस करणार आहोत. हा तुमचा संपूर्ण असल्यामुळे 80 मार्कांचा पेपर होता. सो मला पण थोडासा आन्सर्स काढायला शोधायला उशीर लागला, त्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा उशिरा अपलोड झालेला आहे. आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण सुरुवात करूयात आजच्या पेपर डिस्कशनला. सो ह्याच्यात काही शब्द दिलेले आहेत, त्याची माझं जरा संस्कृतचं ज्ञान बघूयात आपण. माझे उच्चार वगैरे मला येतात का चेक करा. हा संदेश, हा त्यानंतर ह्याचं साडी आहे तर शाटिका असं त्याचं असेल. कुंडलिका, त्यानंतर कषायम आणि भाजयती. त्यानंतर अशीतिही, 80 आहेत. अशीतिही, षोडश आणि हे 35 आहे. पंचत्रिंशत म्हणजे 35. त्यानंतर 8.20 म्हणजे 8 वाजून 20 मिनिटं, 1 वाजून 30 मिनिटं, 2 वाजून 50 मिनिटं आणि 10 वाजलेले आहेत. असं ह्या प्रत्येकाचे मिनिंग आहेत. ह्या पद्धतीनं जोड्या जुळवल्यात का बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर उचित पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत, वाक्य पूर्ण लिहायचं आहे. इथं बरेचसे स्टुडंट असे असतात की नुसतं उत्तर लिहून आलो मग मला मार्क मिळेल का, तर शक्यतो तसे मार्क देत नाहीत, किंवा इन केस कापला तर अर्धा मार्क कट करत. परंतु जर तसं स्पेसिफिकली जेव्हा दिलेले असते सूचना की लिहायचं आहे पूर्ण वाक्य, तर ते तसं लिहिलं तरच मार्क देतात. त्यामुळं अस्माकं पुरतः खाद्यस्य योजना कृता, त्यानंतर अब्दुल्लाह ताम हस्तेन ताडितवान, अशा पद्धतीनं हे पूर्ण वाक्य लिहायचं आहे. सत्य असत्य हे सुद्धा पूर्ण वाक्य लिहून मग लिहायचं आहे. म्हणजे वाक्य आधी लिहायचं आणि मग हे सत्य आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर पूर्ण वाक्यानं उत्तर लिहायचं आहे. प्रेक्षकै आनंदेन तालिका वादनम आरब्धम, असं पूर्ण वाक्यामध्ये याचं उत्तर येईल. त्यानंतर वाक्य पुन्हा लिहायचं आहे. गौच्या जागी दुसरा शब्द लिहून, म्हणजे धेनू अपि मंचम समागता, ह्या पद्धतीनं उत्तर येईल. त्यानंतर षष्ठी विभक्त्यंत पदे ह्यातली दाखवायची आहे. तर खाद्यस्य आणि सहभोजनस्य अशी ही दोन पद ह्याच्यामध्ये येतील, खाद्यस्य आणि सहभोजनस्य. ठीक आहे. त्यानंतर विशेषण विशेष्य वर्तुलाकारम पीठम आणि परिचितो व्याघ्र भल्लुकौ. त्यानंतर अचिराद एव आणि तथा अपि ह्या पद्धतीनं हे उत्तर पदम ह्याची लिहायची आहेत. ह्याचा क्रम, हे पहिलं सेंटेन्स, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं, या पद्धतीचं लिहिलंय का चेक करून घ्या. त्यानंतर परत इथं तसंच पूर्ण कारण लिहून वाक्य पूर्ण लिहायचं आहे. पृथु भूपेन स्वधनु सज्जीकृतम यतः सह धनधान्यादी सर्व वस्तुजातम वसुंधरायाः प्राप्तुम इच्छति स, असं. त्यानंतर कः कम वदति त्वं तु प्रजाहित दक्षः नृपः भूमिः पृथुवैनं वैन्यम वदती. बरोबर आहे ना? माझा उच्चार चुकला असेल तर सांगा. त्यानंतर एषः गद्यांशः कस्मात् पाठात, तर आद्य कृषकः पृथुवैन्य, हे पाठ आहे का बघा. माझे उच्चार बरोबर आहेत का बाळांनो? त्यानंतर सत्य असत्य लिहायचं आहे, तर हे सत्य वाक्य आहे. त्यानंतर पूर्वकालवाचक ल्यबंत अव्यय ह्याच्यामधले लिहायचे आहेत. ह्याच्यात निधाय आणि असेच काहीतरी होते, निधाय आणि अवरुद्ध हे दोन ल्यबंत याच्यातले येतात. ठीक आहे, पूर्वकालवाचक. प्रश्न निर्माण करायचा आहे. आता ह्याच्यातले तुमचे तिन्हीतले कोणते दोन लिहायचे होते बघा तुम्ही कुठले कुठले लिहिलेले आहेत. सो कह धान्य बीजानी अवपन, त्यानंतर लंकार लिहायचा आहे, याचा लंकार आहे. त्यानंतर जाल रेखाचित्र, खनित्राणी लवित्राणी, त्यानंतर कुद्दालकानी आणि हलानी, असे ही कृषी साधनं म्हणजे शेत अवजार, हो ना, असं ह्याचा अर्थ झाला. त्यानंतर ह्याचा सरळ अर्थ हे जरा मोठा आहे, त्यामुळे मी ह्याच्यात काही इन्क्लूड केलेलं नाही, ते तुमच्या डायजेस्टमध्ये असतील. ठीक आहे. कहा शब्दम करोती सोपान मार्गेण शब्दम करोती, या पद्धतीनं याचं उत्तर लिहायचंय. बहवहा, आता ह्याच्यात परत विशेषण विशेषच्या जोड्या लिहायच्या आहेत. अंभोदहा आणि न्याय्यात पथहा. संधी विग्रह नेता अदृशः. त्यानंतर स्तंभपूर्णम
ते कॉलम्स कंप्लीट करायचे आहेत. स्तुवंतु, लक्ष्मीही, गच्छन्तु आणि युगांतरे असं आहे का बघा, चेक करा. हे अगेन मोठं आहे त्यामुळे मी हे इन्क्लूड केलं नाही. अन्वय पूरयत, त्यानंतर ह्याच्या हे जरा मला अस्पष्ट दिसतंय, तुम्ही चेक करा मी जे सांगते ते. शुकसारिका आत्मनः मुखदीवीण बध्यन्ते, त्यानंतर तत्र बकाः न वध्यन्ति अतः मौनम सर्वार्थ साधकनम. अशा पद्धतीनं हे लिहिलंय का चेक करा. हे पण मोठे आहेत. माध्यम भाषेचा अर्थ जे लिहायचे आहेत ते. त्यानंतर हे तुमचे वाक्य निर्माण करायचे, प्रत्येकाची वाक्य वेगळी असतील, सो इथं मी ते काही घेतलेलं नाहीये. संस्कृत अनुवाद, आता ह्याच्यात ह्या सगळ्या प्रश्नांना ह्याला अला ऑप्शन हा प्रश्न आहे. सो बरेच स्टुडंट्स प्रश्न लिहितात कारण तो लिहायला सोपा पडतो, राईट. इथे ह्या वाक्यांची सांगते, तुम्ही कुणी कुणी हे प्रश्नांची उत्तरं लिहिलीत मला कमेंट करून सांगा. याच्यामध्ये जो पहिला आहे, शारदेचे वाहन मोर आहे, याचं शारदायाः वाहनम मयूरः अस्ति. शारदायाः वाहन लिहून द्यायची गरज नाही ना. शारदायाः, मी थोडं बाजूला झाले म्हणजे मला वाचता थोडं इझी येते म्हणून. शारदायाः वाहनम मयूरः अस्ति असं लिहिलंय का चेक करा. दुसऱ्याचं अहम देवम नमामि, अहम देवम नमामि. त्यानंतर ग्रामे एकम ग्रंथालयम अस्ति, ग्रामे एकम ग्रंथालयम अस्ति असं लिहिलंय का चेक करा. त्यानंतर सिंह पशूंचा राजा आहे, सिंह पशूनाम राजा अस्ति. आणि घराच्या पाठीमागे मैदान आहे, गृहस्य पृष्ठे क्रीडाक्षेत्रम अस्ति. झाडावरून आंबा पडला, वृक्षात आम्रफलम पपात. ह्या पद्धतीने ह्याचे आन्सर्स लिहिलेत का चेक करा. हे निबंध लेखन वगैरे ऑब्विसली मी काही घेत नाही आहे इथे. तालिकापूर्तीमध्ये बघा, याच्यात मध्ये वाचम वाचौ वाचाः द्वितीया. त्यानंतर कवौ कव्योः कवीषु, काय हे कवौच आहे ना, कव्योः कवीषु सप्तमी, भगवते भगवद्भ्याम भगवद्भ्यः चतुर्थी. त्यानंतर यस्मात् याभ्याम येभ्यः पंचमी, त्वम युवाम. त्यानंतर यूयम प्रथमा. आणि मध्ये आपण हे जे आहे एभी, त्यामध्ये अनेन किंवा एनेन असं दोन्ही लिहू शकतो. अनेन किंवा एनेन. द्विवचन मध्ये आभ्याम दिसतंय का बघा, आभ्याम आणि हा एभिही. आणि हे जे आहे पठिष्यामि, त्यानंतर पठिष्यावह आणि पठिष्यामः अशा पद्धतीने लिहिलंय का चेक करा. मी लिहूनच दाखवले शब्द सो दॅट तुम्हाला समजायला सोपं जाईल. त्यानंतर हे जे आहे धातुसाधित विशेषण लिहायचं आहे याच्यात. हे जे आहे मंतव्य, त्याच्यानंतर इथे येईल इथे हे न आहे मंतन आणि नचा पायमोडाचा मंतन असं या पद्धतीनं. आणि हे आहे मतवान, पूजितः पूजितवान, पूजितव्यः पूजयन, लिखः लिखितवान, लिखितव्यः लिखन असं. त्यानंतर अस्ति एकम चंपकम नाम अरण्यम. आर्यभट्ट इति भारतवर्षेण प्रेषितः प्रथमम उपग्रह. भोजने षडेषु रसेषु मधुरः रसः मम प्रियः. द्वितीये भवने योगेशः निवसति. वर्षस्य चतुर्वारीं परीक्षा भवति. त्यानंतर इथे मृगशुगालौ मृगः च शृगालः च इतर द्वंद्व आहे हा. त्यानंतर सविनय हे तर ठीक आहे, ह्याचं उपपद तत्पुरुष आहे.
सेवा, मातुः सेवा षष्ठी तत्पुरुष. हा जो गृहस्थ आहे, गृहे तिष्ठति इति, तो गृहस्थ, गृहे तिष्ठति इति तो उपपद तत्पुरुष झाला. आणि हा सूक्ष्म कण, सूक्ष्म हा कणा हा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये रासभहाचा समानार्थी शब्द येतो गर्धभहा. आता काय तोंडी सांगितलं तर चालेल ना. हा येतो गर्धभहा, गाढवह, गाढवह. आणि साधवहाचा दुर्जनहा, दुर्जनहा. ठीक आहे, हे समजून घ्या शब्द. त्यानंतर धनम वित्तम आहे, सुगम सरला हा आहे, प्राचीना अर्वाचीना हा. त्यानंतर सूचनानुसार कृती. हा, आता ह्याच्यामध्ये सूचनानुसार कृती बघा. वयम महाभागस्य नामधेयम जानिमम. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, वाच्य परिवर्तन करायचं आहे. त्याच्यात अस्माभिही महाभागस्य, इथं फक्त वयमच्या जागी अस्माभिही असं येईल. मृगः प्रत्ययः तत्र गत्वा सस्यम अखादत, पूर्वकालवाचक त्वांत अव्यय त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये मृगः प्रत्यहम तत्र अगच्छत, इथं गत्वाच्या ऐवजी अगच्छत संच. आता इथं मी लिहून देऊ का तुम्हाला, एक सेकंद, म्हणजे बरेचदा उच्चार चुकतात ना, ते हे होतोय. इथं सो वयमच्या जागी अस्माभिही. त्यानंतर इथं गत्वाच्या जागी आगच्छत सस्यमच अखादत. त्यानंतर अपि भवती संस्कृतम पाठयती. आता इथे काय करायचंय, भवती स्थाने त्वम योजयत. सो भवतीच्या स्थानी काय असेल, असंच काहीतरी आहे ना. अपि त्वम, अपि म्हणजे भवतीच्या जागी त्वम घालायचा. अपि त्वम संस्कृतम पाठयसी, पाठ यसी असं येईल बघा, दिसतंय ना रे. हा, पाठयसी. शैसाचे कलर बदलू का. त्यानंतर जटायुः रावणस्य गात्रे व्रणान चकार. वाक्य लंग लंकार त्याचं परिवर्तन करायचं आहे. जटायु रावणस्य गात्रे व्रणान अकरोत. ठीक आहे. त्यानंतर पुत्रः पत्रम लिखती. आता ह्याच्यात काय लिहायचंय, पिता पुत्रम पत्रम लेखयती. पिता पुत्रम पत्रम लेखयती. तचा काय असतं रे, पहिला ना. हा, सो हे झालं. मुद्दामून कसं आहे, तोंडी सांगणं आणि लिहून दाखवणं वेगळं पडतं, म्हणून हे लिहून दाखवलं. त्यानंतर अपठित गद्यांशावरचे प्रश्न. लघुद्वीपम, दक्षिण भारते सागरमध्ये किम वर्तते, लघुद्वीपम वर्तते. त्यानंतर प्रतिपदिकम लिखत सागराणाम, सागर आणि तस्मिन जे आहे त्याचं तद पुल्लिंग आहे. तस्मिन म्हणजे इथे तद पुल्लिंग येईल. सत्य की असत्य, हे सत्य आहे पूर्ण लिहून. मध्यम भाषाचा सरळ अर्थ हे काय नाही आपण लिहितोय. एक अव्यय कृत्वा, हे अव्यय. त्यानंतर कारक परिचयम, हे जले, हे कोणतं कारक येतं रे, ते तुम्ही मला सांगा. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे तरी नाही आलेलं आहे माझ्या मते. मी कमेंट करून सांगते तुम्हाला, कमेंट नंतर ह्याच्यामध्ये. हा, कारक परिचय. ठीक आहे. आता बाकी तर हा, के कुलम इच्छन्ति बांधवाः, कन्या किम वरयते रूपम. समानार्थम शब्द पिता जनक.
त्यानंतर जालरेखाचित्रम जे आहे, आचारः कुलम, भाषणम देशम, संभ्रमः स्नेहम आणि भोजनम वपू. आय थिंक झाला का पेपर? येस. सो हुश. मी ह्याच्यात कुठं काय काय बघून आन्सर्स तुम्हाला सांगितलेत. सो ऍक्च्युली माझा सब्जेक्ट नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. सो मी टीचर्सना विचारून, स्टुडंट्सना विचारून असं तुमच्यासोबत हे करेक्ट आन्सर्स कसे देता येतील मॅक्सिमम तेवढं. तर माझ्याकडून आय थिंक हाच प्रश्न एक राहिला, तो नजर चुकीनं राहिलाय, कारक परिचय. तर ते मी तुम्हाला नंतर कमेंटवरती सांगते. ठीक आहे. सो बघा पेपर कसा होता. आता पुढच्या पेपरच्या अभ्यासाला लागा. ऑल द बेस्ट.